वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळणार आहे। वैष्णवीने 2 वर्षांपूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। सासरच्या जाचाला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतला होता। 27 मे 2023 रोजी वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न करत कीटकनाशक घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। केवळ 2 वर्षापूर्वीच म्हणजे 27 मे 2023 ला वैष्णवीने कीटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता। सासरचा जाच त्रास इतका होता की या आधी सुद्धा वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मात्र बरोबर 2 वर्षांनी अखेर तिने आत्महत्या केली। आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत जोडले जात आहेत। कैलास, यापूर्वी म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी 27 मे 2023 ही ती तारीख होती ज्यावेळेस कीटकनाशक घेत वैष्णवीने यापूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यावेळेस ती वाचली, मात्र 2 वर्षांनंतर दुर्दैवाने तिने आत्महत्या केली। 2 वर्षापूर्वी जेव्हा हा आत्महत्येचा प्रयत्न झाला तेव्हा तिने तिच्या घरच्यांना, माहेरच्यांना याबाबत काही सांगितलं होतं का, किंवा माहेरच्यांनी काही हस्तक्षेप केला होता का? त्याच वेळेस हा सगळा तिढा सोडवला का गेला नाही, याबाबतीत काही माहिती मिळते का? मनुश्री, खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ती बाब म्हणावी लागेल। वैष्णवीचा विवाह जो आहे तो 28/4/2022 ला झालेला होता आणि त्यानंतर 27 नोव्हेंबर 2023 ला वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे अवघ्या 3 वर्षामध्येच वैष्णवीने लग्नाच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस ती गरोदर होती आणि तिच्या चारित्र्यावर तिच्या सासरच्यांनी संशय घेतलेला होता आणि त्यातूनच तिचा अतोनात छळ करण्यात आलेला होता। तो छळ जो आहे सहन न झालेले तिने कीटकनाशक घेतलेलं होतं। तिला त्यावेळेस घरातूनही हाकलून दिलेलं होतं। त्यावेळेस ती माहेरी आली होती आणि त्यावेळेस तिला आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार करण्यात आले। मात्र एवढा छळ होऊनही परत तिला जे आहे ते हगवणे कुटुंबियांकडे परत पाठवण्यात आलं आणि त्यानंतरही हगवणे कुटुंबियांकडून तिचा अमानुष छळ जो आहे तो चालूच राहिला आणि अखेर वैष्णवीनं तिचा अंत जो आहे गळफास घेऊन स्वतःचं जीवन जे आहे ते संपवलेलं आहे। एकूणच वैष्णवीच्या वडिलांनी जे बावधन पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीमध्ये हा घटनाक्रम जो आहे तो सांगण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने हगवणे कुटुंबियांनी छळ केला होता हे FIR ज्यावेळेस दाखल केली त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे आणि त्यामुळे वैष्णवी हिने 2023 मध्येही 27 नोव्हेंबर 2023 ला आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता हे समोर आलेलं आहे। वेळीच जर उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित वैष्णवीचे प्राण जे आहेत ते वाचले असते असं यातून स्पष्ट होते। अगदीच कैलास, त्याच्यामुळे जर पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न झालेला असताना वेळीच जर कसपटे कुटुंबीय सावध झालं असतं किंवा वैष्णवीने हे टोकाचं पाऊल न उचलता काही वेगळा निर्णय घेतला असता तर कदाचित वैष्णवी आज आपल्यात दिसू शकली असती। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।